तर दुसरीकडे भंडाराच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार गावातील अंगणवाडीत मुदत बाह्य पोषण आहाराचा पुरवठा झाल्याचा आरोप होतोय। पोषण आहाराची मुदत एका महिन्याआधीच संपली आणि आता या प्रकरणी चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली। तर महिला बाल विकास अधिकारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। भंडारातील अंगणवाडीतील हा सगळा प्रकार आहे। मुदत बाह्य पोषण आहार दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी आता चौकशी होणार आहे। माझ्या गावातील अंगणवाडीमध्ये जो 8/5ला जो माल या ठिकाणी आलेला होता तो माल एक्सपायरी झालेला होता। मी लगेच अंगणवाडीमध्ये आलं आणि त्या अंगणवाडीच्या सेविकांना सांगितलं की जो माल आपण वाटप केलं तो माल संपूर्ण जमा करा। तो जमासुद्धा आपल्या अंगणवाडीमध्ये केलेला आहे आणि ज्या एजन्सीनं हा जो माल पुरवठा केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। दोषी जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावरसुद्धा कारवाई करावी। ही प्रत्येक अंगणवाडीमध्ये त्यांनी आहाराची चौकशी करावी आणि त्या पद्धतीने जर समजा अशी घटना निदर्शनास आलेली असेल इतर ठिकाणी देखील तसा एकत्रित अहवाल आम्ही जिल्हा स्तरावर मागितलेला आहे आणि जे संस्था जे आहे त्या संस्थेच्या अनुषंगाने आम्ही शासनात देखील एकत्रित जिल्ह्याचा अहवाल आम्ही सादर करणार आहे।